धर्माच्या समाज कार्य शैक्षणिक कार्यापेक्षा धार्मिक कार्याला प्राधान्य देत होती. त्या कार्यामध्ये शैक्षणिक कार्य उभारलं. मी या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष राजेसाहेबजी देशमुख साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन संस्थेचं थोडं इकडं सारखं म्हणजे व्हिडिओ काढता येतो. त्यानिमित्ताने ज्यांचं ज्यांचं या शाळेच्या उभारणीमध्ये सहभाग लागला त्या सर्वांना एकत्रित करावं त्या दृष्टीने हा कार्यक्रम ठरलेला आहे. अशा ह्या जयश्री शाहूच्या मंदिरच्या वर्धापन याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेसाहेब बालासाहेब देशमुख या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दादा मोंटे साहेब, दुसरे पाहुणे माननीय अनिलजी महाजन साहेब, या संस्थेचे उपाध्यक्ष आणि जीवन विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय साहेब, शाळेच्या मॅडम, समोर बसलेले आमच्या संस्थेचे खरं म्हणजे केजमध्ये अशी एक गल्ली सुटलेली नाही आणि क्षेत्र सुटलेलं नाही. सगळे मोठी माणसं या संस्थेचे सदस्य ज्यांचा सत्कार इथं समोर केला त्याच्यावर आपल्या लक्षात आलं असेल. त्याच्यामध्ये व्यापारी आहेत, इंजिनियर आहेत, राजकारणी आहेत. असे या संस्थेचे सर्व संचालक आणि सदस्य. वेळ जास्त असल्यामुळे सर्वांची नावं घेत नाही. त्याचबरोबर स्थानिकच्या इतर संस्थेचे पदाधिकारी, या शाळेचे सर्व शिक्षक, पालक, आणि बापा सोडून ज्यांना खेटे बांधले त्यांचा काही जणांचा सत्कार व्हायचा राहिला, विशेषतः स्टाफचा. साहित्याच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे कामं करणारी काही मंडळी आहेत. मित्रांनो, स्वर्गीय गोकुळराव देशमुख आणि पापांच्या मुळे छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून जॉईन झालो आणि 1 वर्षानंतर मला पापांनी सांगितलं म्हणजे एक व्यायामशाळा काढा. त्यांच्या विशेष स्वर्गीय शिलाताई आणि आम्ही दोघांनी पापांना त्यावेळेस अशी विनंती केली, पापा व्यायामशाळा काढू पण एक शिक्षण संस्था काढूया. पापाने काही त्यावेळेस आमचं ऐकलं नाही आणि थोडासा उशीर झाला. उशिरा का व्हायना, परंतु पापाने आम्हाला या क्षेत्रात काम करण्याची त्यांच्या नेतृत्वाखाली संधी दिली आणि त्याचा परिणाम म्हणून 8 लोकांचे प्रकल्प उभे आहेत. आणि या संस्थेचे सदस्य आहेत मंगेशराव असतील, वासुदेवराव डोंगरे
देशमुख असतील, आमचे स्वर्गीय नाळवंडीकर सर हे सदस्य होते. त्याच्यानंतर आपले डॉक्टर सर आहेत, प्राध्यापक सपाटे सर आहेत, करते बंधू आहेत, म्हणजे नवाब साहेब आहेत. ते आजारी असल्यामुळे आज येऊ शकले नाही. ही मोठी माणसं असताना त्यांनी मला कामाची संधी दिली आणि गेल्या 30 वर्षापासून आमच्या या कार्यकारी मंडळाची काही निवडणूक झाली नाही, ज्या झाल्या त्या बिलवरच झाल्या. हे फॅमिली ट्रस्ट नाही, परंतु फॅमिलीसारखं आम्ही इथं काम करतो. ही एक म्हणजे विशेष जमेची बाजू आहे. संस्थेच्या कार्यालयाचं भाडं दादा 1 रुपया महिना. संस्था का म्हणजे भाड्यानं का करायची? आमच्याकडे शिपाई नाही, घर नाही, रेकॉर्ड जपून राहावं म्हणून माझ्या घराची एक खोली भाड्यानं दाखवली असते आणि वर्षभराचे 12 रुपयाची कॉपी लावायची. आणि रेकॉर्ड कुठे आहे? संस्थेच्या कार्यालयात. बोर्ड वगैरे लावला नसतो, पण 4-2 कपाट कुठेही असतात, कुठेही रेकॉर्ड सेफ राहावं. आमच्या संस्थेचा खर्च प्रवासाचा साधारण 150-200 असतो. स्टेशनरी 500च्या आत असते. असं एकंदरीत 1000च्या जवळपास आमच्या संस्थेचा वर्षाचा खर्च असतो. आणि आईमध्ये मात्र मोठे आकडे दिसतात, कारण शासनाकडून आलेले अनुदान आणि ते शिक्षकांना पेड केलेले, त्याच्यामुळं मग ते स्टेटमेंटला ते आकडे असतात पेमेंटचे. आणि समजून घेतलं तर संस्थेचा हा खर्च आमचा साधारण 1000च्या आत असतो. आणि माझा अनुभव असा आहे की लोक हे सगळे शिकलेली माणसे का त्यांनी विश्वास ठेवला आजपर्यंत? प्रत्यक्ष जरी शाळेत येऊन नाही पाहिलं तरी लोक माहिती घेतात आपण काय करतो आणि त्याच्या आधारावर ते म्हणजे विश्वास ठेवतात, असा माझा अनुभव आहे. आजपर्यंत ज्या पद्धतीने तर मी काम केलं असंच काम पुढे करीत राहणार आहे. विशेष बाब म्हणजे कोणत्याही संस्थेला त्या शाळेला चांगले दिवस यायचे असतील तर त्यांचा स्टाफ चांगला पाहिजे. आणि स्टाफ निवडताना आम्ही केवळ गुणवत्ता हा निकष लावला आणि त्याच्या आधारावर आज या शाळेचं नाव आहे. ज्यांनी कोणी जरा बारकाईनं पाहिलं असेल, यांच्या लक्षात आलं असेल, स्वामी विवेकानंद आणि राजर्षी शाहू या दोन्ही शाळेचा युनिफॉर्म एकच आहे. कारण बरेचसे कार्यकारी मंडळातले माणसं असे कॉमन आहेत आणि सगळ्यांचा हेतू चांगला आहे, सारखा आहे. त्या शाळेला चांगले दिवस याच्यामुळे आले की शिक्षकांनी आमच्या सुरुवातीपासून पगार नसताना आणि पगार मिळाल्यानंतर सुद्धा अतिशय तळमळीनं काम केलं. शाळा नावारूपाला आली. आमच्या शाळेतले शिक्षक महाजन साहेब विद्यार्थी गोळा करण्यासाठी काही जात नाही, त्यांना तशी गरज पडत नाही. आमचे वर्ग जरा लहान आहेत, परंतु 40-50 पर्यंतची संख्या आमच्याकडं आपोआप जमा होते, कारण तसं गुणवत्ता आहे. आमच्या इकडचे विद्यार्थी जे विवेकानंद जातात, दोन्ही मुख्याध्यापक इथं आहेत, त्यांच्याकडच्या गुणवान विद्यार्थ्यांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त या शाळेच्या आलेले विद्यार्थी त्याच्यामध्ये असतात. तर असा थोडक्यामध्ये शाळेच्या संस्थेच्या बद्दल बोलून झाल्यानंतर पाहुण्यांबद्दल थोडक्यात माहिती. महाजन साहेब पत्रकारांना माहीत आहेतच, हे प्रसिद्धी प्रमुख आहेत. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे धारूरचे ते आहेत. लोकमतमध्ये आणि चंपावती पत्र या दोन्ही याच्यामध्ये ते काम करतात. त्याची दौडदारांचा परिचय करून खरं द्यायची गरज नाही. अंमलबजावणीचे सांस्कृतिक केंद्र म्हणून त्यांच्याकडे लोक पाहतात. दादा, तुमच्या आणि आमच्या कार्यक्रमामध्ये फरक असा आहे, तुमचं स्टेज म्हणजे 2 किंवा 3 जास्तीत 4 माणसाचं असतं, आमचं थोडं मोठं आहे. स्वागत सत्कार हा मोजका असतो, पण आम्हाला ह्या 30 वर्षात आमच्या सदस्यांना आम्ही गुलाबाचे फुलं देऊ शकलो नव्हतो. आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा काही ना काही सगळ्यांच्या समोर किंवा मंगेशराव आमचे सदस्य आहेत, बाकीच्यांना तरी कळावं. शंकरराव काळे साहेब आहेत, सपाटे सर आहे, डॉक्टर सर आहे, बाकी आमच्याकडे 35 लोक आहेत, परंतु त्यांच्या काही अडचणीमुळे येऊ शकलेले नाही. आमच्या ह्या शाळेच्या उभारणीमुळे स्वर्गीय नाळवंडीकर गुरुजींचा अतिशय मोलाचा वाटा, त्यांचं नैतिक बळ आमच्या पाठीशी असायचं आणि म्हणून आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छेमुळे
याच्यानंतर सुद्धा आम्हाला अगदी याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करण्याची म्हणजे सद्गती मिळो तशी आमची इच्छा राहो अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वांचे लाडके अध्यक्ष आदरणीय बाबा नारोमाने माधव साहेब या संस्थेचे सचिव सगळे सर, या संस्थेचे मुख्याध्यापक पाटील मॅडम, या संस्थेचे सर्व संचालक पोलीस मंडळी आहेत, मंगेश आहेत, डोंगे सर आहेत, राष्ट्र साहेब आहेत, पाटील सर आहेत, उत्तराशेठ आहेत, आमच्या स्वामी विवेकानंद संस्थेचे मुख्याध्यापक सर आहेत, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. खरं मला बोलायचं नव्हतं, डॉक्टर साहेबांकडून मला बोलायची पाळी आहे. मला काय आता मला 10 वर्ष बोलतोय काय कोरोना पुढे आलं ते मला नाव सुचवल्यामुळे उपस्थित सर्व पत्रकार तुमचे मोहनराव आहेत, विशेष शेतकऱ्याचे खरं मला काय वारी माझ्या संस्थेला जवळपास 30 वर्ष पूर्ण झालेले आहे. मी सुद्धा या संस्थेमध्ये 30 वर्षापासून काम करतोय. म्हणजे या संस्थेचा सभासद आहे, फाउंडर. सुरुवातीला पापाने विषय काढला, गणेशाने विषय काढला, मला म्हणजे तुम्हाला त्या संस्थेमध्ये यावं लागेल. तर मी स्वामी विवेकानंद होतोच जवळपास 80 पासून जवळपास स्वामी विवेकानंदमध्ये आहेत मी त्याच्या सुरुवातीला. तसं ते म्हणजे सुद्धा त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे मी सरपंच असेल त्यावेळेस संस्था ज्यावेळेस रजिस्ट्रेशन झाली त्यावेळेस मी संस्था त्या गावचा सरपंच होतो. त्यावेळेस मला पापाने म्हणजे आपण ठीक आहे. तर अशा पद्धतीमध्ये आता गडकरी सरांनी सविस्तर प्रस्तावित केले. शाळा कशी चालती आपल्याला सर्वांना माहिती, कशी चालवली हे आपल्याला सर्वांना माहिती, शिक्षक कसे आहेत, किती शिक्षक चांगलं शिकवतात हे आपल्या सर्वांना माहिती. करबाला याच्यामुळं त्या सेक्टरवर करबाला बोलायची गरज नाही. पण आता त्या सरने करबाला म्हणजे तुम्ही बोलणार, मला संधी दिली आहे तू बोलणारच नाही जागेच्या संदर्भामध्ये. मी आज नाही सुरुवातीपासून माहिती पापाला आणि गडकरी सरला की जागा घ्या आणि वाढवा आणि शाळा वाढवा. त्याचं सुद्धा मला खरं पण दुःख वाटतं या संस्थेचा उपाध्यक्ष असल्यामुळं. कारण शाळा ठीक आहे, आम्ही शिक्षण जेवढं मर्यादितच राहील ना 1 ते 7च क्वालिटी चांगली आहे. इथून प्रत्येक वेळेस समजा जाणार आहे 2 तरी मेडिकलला पुढे लागतात पुढे, ही तितकीच गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदला संस्थेमध्ये आल्यानंतर 50% मुले या संस्थेचे असतात, ही खरी गोष्ट आहे. परंतु माझं असं मत असतं की प्रारंभिक व्यवहार करा म्हणत आणि या संस्थेचा अध्यक्ष झालं स्वामी विवेकानंद. पण आता गडकरी सर त्या ठिकाणी काही ठिकाणी विद्यार्थी संख्या वाढवायला, तुकडी वाढवायला, खरं पण ते नको म्हणते आपल्याला जेवढं होतं तेवढंच करा. गडकरी सरचं म्हणणं असायचं, विश्वंभरचं म्हणणं असायचं. सुरुवातीपासून माझं म्हणणं असं तुम्हाला जास्तीत जास्त जेवढी सेवा देता येईल ठीक आहे. तुम्ही 1 तुकडीच्या प्रमाणिकपणे तुम्ही काम करता, सेवा करता, दुसरी कशी वाढवता येईल, तिसरी कशी देता येईल, जास्तीत जास्त लोकांमध्ये हे आपला संस्था पोहोचली पाहिजे आणि या संस्थेचा जास्तीत जास्त लोकांना फायदा झाला पाहिजे, विद्यार्थ्याला फायदा झाला पाहिजे, मर्यादित न ठेवता. तर याच्यामध्ये मी अजूनही विनंती या निमित्त कार्यक्रमाच्या निमित्तानं पापाला आणि गडकरी सरला विनंती करतो. आम्ही काय पापरा म्हणतील ते गडकरी सर म्हणतील ते, बाकी आमचं वेगळं काहीच नसतं. कुठल्या संस्थेमध्ये जे प्रमुख माणूस आहे त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आम्ही जर 30 वर्षांच्या पाठीमागे या संस्थेच्या पाठीमागे उभं राहिलो, पुढे त्यांनी एखाद्या आमच्यावर बोजा टाकावा. जो काही कॉन्ट्रीब्युशन असेल सगळ्यापेक्षा अधिक आम्ही द्यायला तयार आहेत. आज मी सगळ्यांच्या सगळ्यापेक्षा अधिक कॉन्ट्रीब्युशन द्यायला तयार आहे. आपण सगळी मदत करावं. संस्था चालवणं हे सोपं काम राहील. मी स्वामी विवेकानंद संस्था जवळून चालवली. डिके सर आहेत, गोपाळगिरे सर आहेत. आम्ही 10-15 वर्ष आम्ही स्वतः पेमेंट दिलं त्याला. त्यावेळेस कुठं 200, 400, 100, 200 टक्का आम्ही सगळ्यांना 2-4 जण कॉन्ट्रीब्युशन करायचं. आज माझ्या त्या संस्थेमध्ये लोक मला काय साधारण मला वाटतं 20-22 लोक परमनंट आहेत आणि 50 लोक त्या संस्थेमध्ये काम करतात. म्हणजे जवळपास 30-32 लोक हे बिना अनुदानित काम करतात. ते सर्वांच्या मेहरबानीनं आणि जेवढा लोड वाढता येईल तेवढा लोड होण्याची भूमिका माझी असते आणि मी ओढत राहील. कारण मला एकच वाटतं ते सुद्धा संस्था आणि ही संस्था आपली आहे. त्याच भूमिकेने गडकरी साहेबांना सुद्धा मिळत असतो. गडकरी साहेब जर थोडी वाढवा, एखादी तुकडी वाढवा, तर आपल्या नको आहे तेवढं पुष्कळ आहे. आम्ही मला जेवढी तुम्हाला सेवा देता येईल, जेवढी कॅपॅसिटी तुमची आहे वाढवा नाही. जिथं समजा आपण 50 मुलाला शिक्षण देतो तर 70 द्या, 100 द्या. क्वालिटी काय ठेवा, क्वालिटीमध्ये तडजोड करू नका, स्टाफमध्ये तडजोड करू नका.
आता आमच्या सांगायचं होतं ते त्यांना आता शिक्षक सगळे आहे का उपस्थित? अहो संस्थेला झळसुद्धा सहन करावं चालवणारा सगळं काही शिक्षकावरच असतं असं काही नाही. माझ्या आता या संस्थेमध्ये स्वामी विवेकानंद 3 शिक्षक 40% आले. सर बरोबर सर तुमच्या माहितीसाठी सांगतो 40% आले ते रुपया घेतला नाही. काय म्हणतात 1 रुपया सुद्धा आम्ही त्या संस्थेने घेतला नाही. तो किती त्या संस्था चालक करतात त्या मोठा आहे ते तुम्हाला सगळ्या संस्था माहिती. लागायच्या आधी 10-15 लाख रुपये घेतले तर 10 लाखांना आमचं काही गोपाळ करायचं आमचं काही स्टाफचं खटकलं त्याचं. मी म्हणलं आपले क्लास चालू राहिले पाहिजे. दुसरा रोड तुमचं आहे का? आम्ही घरगुती काम सांगतो का? पापा सांगतात का? मी सांगतो का? गडील सर सांगतो का? आणि घरगुती काहीच निवड देत नाहीत ना. त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या संस्थेत जायचा प्रश्नच येत नाही. ज्या संस्था तुमची आहे आमच्यापेक्षा शाळेच्या शिक्षकाची संस्था आहे असं आम्ही त्या शिक्षकच्या शाळेमध्ये बोलतो. आणि म्हणून एक संस्था करणं असं नका करा. मला या ठिकाणी बोलण्याची मला संधी दिली तर मला असंच या संस्थेला किंवा आता 2 वर्षामध्ये अजूनही बघा जागा यायला काही हरकत नाही. प्रगती करायला काय हरकत नाही. अजूनही 8 ते 10 किंवा 8 ते 12 तुम्हाला विनाअनुदानित आता समजतं आहे विनाअनुदानित काय अनुदानित आता तिथे मिळणार नाही पापा पण विनाअनुदानित एखादी 8 ते 12 ते एखादी विना अनुदानित एखादी संस्था घ्यायला हरकत नाही. आणि 8 ते 12 चालवायला काही हरकत नाही. या मताला मी आहे. त्याला जे काही सहकार्य लागेल सगळे मिळून आपण करू. मी याला म्हणणार नाही. सगळे मिळून आपण तुम्ही आम्ही सगळे मिळून करू. सगळ्यापेक्षा जास्त वाटा थोडा उचलून एवढंच त्या निमित्तानं आपल्याला बोलतो. मला या ठिकाणी संवेदना बोलण्याची संधी दिली. आपण सुद्धा वेगळे सगळ्यांनी त्यांनी माझा सत्कार करा याबद्दल आपण सर्वांनी सांगितलं ऐकून घेतलं. त्यामुळे सर्वांचं मी म्हणत आभार मानतो आणि मी माझी जागा करतो. उत्कृष्ट आणि आगळ्या वेगळ्या अशा चांगल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांच्याकडे की मी माझ्या शालेय जीवनापासून एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पाहतो. आणि मला अभिमान आहे की ते आमच्या तालुक्यातले आहे त्याचा आदरणीय पापा. या कार्यक्रमाला आवर्जून आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उभे असणारे अंबाजोगाई सारख्या शहरामध्ये एक सांस्कृतिक सामाजिक व साहित्याची जी चळवळ आहे ज्याचं आपण म्हणतो की आपल्या भागामध्ये अंबाजोगाई हे विद्येचं माहेरघर आणि पुणे म्हणून आपण अंबाजोगाईकडे पाहतो. अशा गावामध्ये एक मोठी चळवळ उभी करणारे म्हणजे आदरणीय गुरुदादा, या संस्थेचे उपाध्यक्ष इंगळे साहेब, या संस्थेचे सचिव गदळे सर, या संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळी, या ठिकाणी माझे बरेचसे मित्र पत्रकार मित्र म्हणजे सर्व चळवळीतली माणसं. आणि मी असं म्हणले की या कार्यक्रमाला उपस्थिती किती याच्यापेक्षा एक आत केज मधला जो आहे चांगल्या कामाचा तो या कार्यक्रमाला सर्व उपस्थित आहे. त्यामुळे असं एक चांगली उपस्थित असणारे माझे सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, एक खरंच हा आगळा वेगळा म्हणजे शैक्षणिक संस्था चालवणं, तिला 30 वर्ष सातत्यानं एक चांगला आदर्श घडवत चालून चांगलं काम करणं हे खूप समाजातलं आज एक अवघड काम आहे. आणि जसं केजमध्ये आता सांगितलं की विवेकानंद जसं नाव आहे स्वामी विवेकानंद विद्यालयाचं, तसं राष्ट्रीय शाहू विद्यालयाचं वर्ग किती विद्यार्थी किती यापेक्षा त्याचं जे एक नाव आहे. आणि समाजामध्ये खरं तर आज आपल्याला समाजाची खरी प्रगती करायची असेल जसं राष्ट्रीय शाहू महाराजांनी सांगितलं होतं की त्यांनी शिक्षण हा सर्वात मूळ केंद्र आहे. जर शिक्षण आपण करू शकतो, शैक्षणिक चळवळ जर चांगली राबवू शकलो तर समाजाला एक चांगल्या विकासाला आणि चांगला दृष्टिकोन आपण समाजाने निर्माण करू शकतो. आणि या देशामध्ये उद्याची चांगली पिढी जर निर्माण करायची असेल तर शिक्षण व्यवस्था ही बुडापासून चांगली असली पाहिजे. आणि जे काही आता मी ऐकलं ज्याप्रमाणे हा कार्यक्रम सुरू आहे सुरुवातीपासून की कार्यक्रमाला 30 वर्ष तुमच्या संस्थेला पूर्ण झाली आणि ज्या पद्धतीने या कार्यक्रमात तुम्ही शिक्षकांचा सत्कार केला, त्यांच्या परिवारासह सत्कार करून त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम केलं. म्हणजे शिक्षक हा शाळेचा खरा केंद्रबिंदू आहे. म्हणजे संस्था म्हणजे परिवार आहे. संस्था चालक, शिक्षक आणि विद्यार्थी पालक हा एक मोठा परिवार असतो. आणि हा परिवार जर सर्व मिळून एकत्रित चांगला चालला तर कुठंतरी शिक्षण संस्था चांगली चालू शकते. आणि आज तर शासनाच्या रोज बदलणाऱ्या ध्येय धोरणानुसार, कारण मी एक संस्था दारूला चालवतो म्हणून ह्या गोष्टी, कारण विनाअनुदानित आहे संस्था. आमच्याकडे जवळपास 650 ते 700 विद्यार्थी संख्या आहे. 1ली ते 7वी असताना पत्रकार संघाची शाळा मी अध्यक्ष आहे. आता शाळा चालवणं हे खूप अवघड आहे. कारण शासनाचे रोज बदलणारे धोरण विनाअनुदानित धोरणामध्ये म्हणजे आपण शाळा चांगली चालवतो आणि प्रशासनामध्ये असणाऱ्या सर्व व्यवस्था ह्या ती शाळा कशी चालते हे पाहत नाही. तुम्ही विद्यार्थी कसे घडवतात, तुम्ही तिथं मेहनत किती करता, तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता किती हे पाहिल्या जात नाही. तिथं प्रत्येक कागदाला कागद पाहिला जातो हे तुम्हाला माहिती आता जे आहे ते. म्हणजे शाळा चालवताना जसं आता शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की त्या कागदामध्ये गुरफटून
ठेवण्याचं काम प्रशासन कुठेतरी करतंय. तर शासनानं खरंच या व्यवस्थेला म्हणजे शिक्षण व्यवस्थेला एक वेगळं स्वरूप दिलं पाहिजे आणि त्याला एक वेगळं, जर समाजामध्ये खऱ्या अर्थानं चांगले विद्यार्थी घडवायचे असतील, समाज चांगला घडवायचा असेल तर शिक्षण व्यवस्थेला एक वेगळं म्हणजे क्षेत्र दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे हस्तक्षेप जे आहे सर्व हे बंद केले पाहिजेत. तर ह्या शाळा संस्था चांगल्या चालतील. निश्चितच आता म्हणजे सांगण्यात जे आलं, बोलण्यात सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर असं म्हणजे तुमची विद्यार्थी संख्या ही मर्यादित आहे, वर्ग संख्या मर्यादित आहे, परंतु खऱ्या अर्थानं समाजाला ज्याची आज गरज आहे, कारण आमचे भोसले सर इथं बसले सर, मी म्हणजे कशा पण समाजाची आज व्यवस्था बदलली आहे. शाळेपेक्षा ट्युशन क्लासकडे लोकांचा ओढा जास्त वाढलाय. आपण जे पाहतोय खरं तर खरे संस्कार, खरं विद्यार्थी, कारण आई वडिलांनंतर खरं गुरु शिक्षक आहे. परंतु समजा ट्युशन क्लासेस जे वलय वाढतंय, जे सध्या समाजामधली दिशा सगळी बदलते, ही दिशा काही उद्या समाजासाठी योग्य नाहीये आणि ही दिशा काही समाजाला योग्य दिशा दाखवणार नाहीये. अशा प्रकारे समाज सध्या एका भरकटलेल्या स्थितीमध्ये आणि एका भरकटलेल्या अवस्थेकडे जातोय. ते मुद्दाम मला एका चांगल्या शाळेच्या कार्यक्रमात आणि ज्या ठिकाणी की चांगली सगळी मंडळी समाजामध्ये खऱ्या अर्थानं चांगलं काम करणारी मंडळी या ठिकाणी बसली आहे, म्हणून मला आवर्जून सांगा वाटतंय की तुम्ही जसं काम आज करताय यापेक्षा जोमानं समाजामध्ये एक चांगलं काम करण्याची आणि शिक्षण व्यवस्थेला चांगलं रूप देण्याची एक गरज आहे. कारण जर ती गरज दिली तर उद्याचा समाज चांगला उभा राहणार आहे. विवेकानंद सारख्या, राजश्री शाहू विद्यालयासारख्या अशा संस्था प्रत्येक गावात एक 2-4 संस्था उभ्या राहणार. कारण राजकारण्यांच्या संस्था वेगळ्या, जसं आता सांगितलं की राजकारण्यांच्या संस्था आहेत, त्यांच्या प्रचाराला त्यांना 5 वर्षाला एकदा काहीतरी करायला जमा झालेल्या असतात, म्हणून त्या संस्था वेगळ्या. परंतु अशा खऱ्या अर्थानं शैक्षणिक चळवळ राबवणाऱ्या आणि समाजाला मध्ये चांगले माणसं घडवणाऱ्या, उद्या खरी देशाची म्हणजे आपण तुमच्या संस्थेचं नाव हे महर्षी दयानंद प्रतिष्ठान आहे समजा, म्हणजे ज्यांनी की समाजाला अंधश्रद्धेपासून दूर नेलं, समाजाला एका चांगल्या रूपाला आणि आर्य समाजाच्या माध्यमातून एक चांगली चळवळ की चुकीचे सगळे समाजातले प्रोपगंडे हे बंद केले आणि एक चांगलं माध्यम आर्य समाजाच्या माध्यमातून एक वैचारिक उभं केलं. अशा माणसाच्या नावाने ही संस्था आहे आणि ज्यांनी समाजामध्ये खऱ्या उपेक्षित, दुर्लक्षित अशा लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलं, अशा राजश्री शाहू महाराजांच्या नावाने ही संस्था आहे. म्हणजे निश्चितच मी या संस्थेच्या सगळ्या कार्याचं आता जे काही सांगितलं ते निश्चितच कौतुकाच्या पुढे. आणि म्हणून सर्व शिक्षकांना एक विनंती करेल, तुम्ही यापेक्षा जोमानं काम करा, म्हणजे संस्थेचा बाकी विकास होत राहील. परंतु समाजामध्ये तुमच्या शाळेचे विद्यार्थी आतापर्यंत जशी चांगली घडली तशी समाजाला उपयुक्त असणारे विद्यार्थी कसे घडवता येतील आणि यापेक्षा चांगलं नाव कसं करता येईल. कारण तुम्हाला खूप सुज्ञ आणि चांगली संस्थाचालक मंडळी मिळालेली आहे, ज्याची समाजामध्ये एक त्यांचं नाव आहे, त्यांच्या सर्वांचं एक असं वजन आहे. म्हणून आणखी कसं चांगलं करता येईल याचा तुम्ही निश्चितली म्हणजे या पुढेही कालावधीमध्ये काम करावं. या संस्थेचा जो काही सुवर्ण महोत्सव आहे त्यामध्ये सर जसं आता इंगळे सरांनी सांगितलं की तुम्ही 10वी पर्यंत विना अनुदानित सुद्धा चांगली शाळा, कारण लोक आज पैसे द्यायला तयार आहेत. शिक्षणामध्ये लोकांना पैशाकडे माणूस बघत नाही, कारण माझा विद्यार्थी शिकला पाहिजे, माझा पाल्य शिकला पाहिजे, त्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. मग तो पैसा किती चालला हे बघत नाही. मग तो खेड्यातली जरी एखादी शाळा असली तरी त्या ठिकाणी माणूस पैसे द्यायला मागे पुढे बघत नाही. तसं तुम्ही एक चांगलं आणखी या संकुलाला उभं करण्याचं काम येणाऱ्या काळात करावं आणि एक जसं समाजाची गरज लक्षात घेऊन एक चांगलं काम जे तुमचं सुरू आहे ते आणखी याला वृद्धिंगत व्हावं, आणखी चांगलं रूप यावं या माझ्या शुभेच्छा देतो. आणि तुम्ही मला एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला, जो की मला खूप छान वाटलं या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर की एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला बोलवलं आणि प्रमुख पाहुणा केलं, त्याबद्दल गजरे सर तुमचे खूप खूप आभार. आणि निश्चितच येणाऱ्या काळात ही संस्था चांगली नावावर पडेल आणि आणखी मोठी होईल यासाठी माझ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जवळजवळ सर्व गोष्टी आपल्यासमोर आलेल्या आहेत, वास्तविक केल्या आहेत. थोडे सरांनी तर काय आहे सुद्धा सविस्तर आहे, म्हणून फार आपला वेळ घ्यावा अशी माझी इच्छा नाही. परंतु कार्यक्रमाला मुद्दाम आवर्जून या ठिकाणी आलेले आहे सर्व सगळे होते आपले प्रतिष्ठान करण्याचं महाजन साहेब, अंकुश आमचे सहकारी, आपण सर्वजण या संस्थेचे अधिकारी, सचिव आणि पालकवर्ग, पत्रकार मंडळी, माझे सौदागर चित्र आता म्हणून कार्यकर्ते असे सर्व आपण या ठिकाणी भोसले सर तर आमचे काम आहे त्या संस्थेचे चालते. संस्था म्हटलं की आम्हाला त्यांची आठवणी म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगायचं म्हणजे की संस्थेचं वर्णन आपण सगळ्यांनी ऐकलेली फार रिपीट करणार नाही. कौटुंबिक वातावरणातनं
जसं आम्ही ही संस्था पाहली त्याला कुठल्याही राजकारणाचा वास आजपर्यंत तरी लागलेला नाही. आम्ही आणि अंकुशराव वेगवेगळ्या पार्टीमध्ये गेलो. अंकुशराव दुसरे, परंतु त्यांनी आमच्या संस्थेमध्ये या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. आणि मला अशा प्रकारची माणसं आम्हाला भेटली. आमची ही असे सर्व संचालक मंडळ आम्हाला भेटलं, सभासद भेटले आम्हाला, आणि आपली सर मंडळी तर आहे करणार आहे. परंतु त्याच्यामधनं या आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही संस्था जी काही उभी आहे, पत्रकार मंडळी होती, पत्रकार मंडळी सुद्धा सहकार्य केलं. आणि भोसले सर तर तुम्हाला सांगतो मेंबर नसताना सुद्धा हे स्वतःची संस्था म्हणून नेहमी कार्यरत असतात. अशा प्रकारची एक टीम इथे निर्माण झाली. आणि संस्थेची सुरुवातच अशी झाली. आता तो काय इतिहास मी उजळीत करणार नाही. म्हणजे सांगितलं सुरी आहे. गोपाळ देशमुख, आमची माजी मंडळी, श्रीराज देशमुख, गजळे सर, अनेक गोष्टी मला मी आमच्या गजळे सरला आपण नेमलेलं होतं. परंतु ते नेमलेलं असताना सुद्धा त्यांनी सांगितलं की पापाला पुढचा विचार करा तुम्ही. आम्हाला तेव्हा डोक्यात राजकारणाचं काही नव्हतं. आणि आम्ही आपलं समजायचं की आपलंच हे सगळं विश्व, की विश्व हळूहळू बाजूला झालं आणि आम्ही आपलं आहे तिथं आहो चांगलं ते राजकारण आहे ते काय फार. परंतु जे आहे ते चांगलं करण्याचा प्रयत्न केला, समाजाला बरोबर घेऊन चालण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून राजकारणामध्ये तुम्ही बाजूला झालं, तुम्ही काय केलं किंवा राजकारणाची किनार लावून दिली. आणि त्या दृष्टीनं म्हणून ही सगळी दगडूजी लोकल आहे ती सगळी आज जे ती मला तुम्ही उल्लेख केला, मला वाटतं क्रीम म्हणून आपण क्रीम सोसायटीचं क्रीम, तर सोसायटीचं हे क्रीम आहे. अगदी वस्तुस्थिती आहे. आज जी इथं मंडळी जमा झालेली आहे, उपस्थित आहे, हे अगदी आर्क आहे. आणि हे आर्क असल्यामुळं अत्यंत चांगला तुमच्या लाईनमध्ये आज पहिल्यांदाच आम्ही अंबाजोगाईच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आल्यासारखं आज मला वाटायला म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. या निमित्तानं तुम्ही इथं आला. मला असं वाटलं मी अंबाजोगाईकडे आहे की आला परंपरा जे मी तिथं सुरू विद्यार्थी आहे, आयुष्य माझं तिथंच गेलं. खूप अशा प्रकारचे कार्यक्रम आमच्याकडे होत नाही. ते जसं जागेची जशी अडचण सांगितली तशी आमची सांस्कृतिक कार्यक्रमाची अडचण आहे. परंतु अलीकडे विश्वनाथ गोकुळचे नाव यावर घ्यावं लागेल, आवडीचं नाव मला घ्यावं लागेल. विवेकानंद शाळेमध्ये आल्यानंतर त्यांनी काही कार्यक्रम सुरू केले. मग आता गोश्रावणी आमच्या तिथं अत्यंत भव्य अशा प्रकारचं एक मोठं वातावरण ठेवून एक चांगलं काम घडवलं. संस्था तर वाढवलीच, संस्थेमध्ये जागेचा प्रश्न तर त्यांनी सोडून घेतला आपल्या आपल्या कलेकडे. आणि आमच्याकडे थोडं लक्ष घेतो म्हणून कबूल केलं. तेव्हा मलाही जरा हायसं वाटलं. या सगळ्या गोष्टी अनुकूल दिसायला लागल्या. आणि मग मी आता माझं ऋणनिर्देश ज्या ज्या लोकांनी संस्थेला सहकार्य केलं त्या ऋणनिर्देश करण्याचं काम करायला पाहिजे. आणि मी पहिल्या प्रथम गजळे सर, मॅडम आणि आमचा सर्व स्टाफ जो पूर्णपणे निष्फळतेने काम केलेलं आहे, जसं यादवने त्यांचे मनोबल व्यक्त केलं, त्यांनी अगदी मनात आम्ही कुठल्याही प्रकारचे जे कसे दिवस काढले असतील त्या लोकांनी, त्या आश्चर्याची गोष्ट आहे. आणि म्हणून त्या अत्यंत कठीण परिस्थितीतून आजचा त्यांना पहिल्यांदा सत्कार मिळतोय, हे त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, ही गोष्ट आहे. आणि या कामासाठी मला ज्यांनी ज्यांनी साथ दिली आमचे हे आमचे दोस्त हे आहे, मंगेशकर असो, मंडळी असो, असो, सर्व मंडळी आहे, सर असो, अजून हे सर असो, सर्व मंडळीने मनापासून आम्हाला या साथ दिलेली आहे. तेव्हा मी त्यांचं सुद्धा निर्देश करणं या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं काम आहे. आणि विवेकानंदमध्ये गोपाळ सर असो, त्यांचा स्टाफ असो, त्या सर्वांनी अत्यंत मोठेपणानं ही संस्था जो आपली आहे त्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्वांचे ऋणनिर्देश केले. आणि आज नागेश्वरचा उल्लेख झाला नाही वेळोवेळी त्यांच्या आम्हाला फार सहकार्य असतं. मला जेव्हा मराठीत म्हणजे काही मला कमी शोधलेली काही फारमध्ये मराठी त्याला वेळोवेळी जास्त काही शब्द रचनामध्ये बदल करण्याचा विचार केला असं नाही तुम्हाला विचारात मला आलं. दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय आमचे सगळ्यांचे आदरस्थान सन्मानस्थान
ज्यांना सगळे आपण नानाने पापा म्हणतो, अख्खा तालुका जिल्हा त्याला पापा म्हणतो, असे राजेसाहेबजी देशमुख आहेत. संस्थेचे पदाधिकाऱ्यांपैकी अत्यंत चांगल्या पद्धतीनं राजकारणात राहणे हे शिक्षण संस्थेसारख्या एका पवित्र ठिकाणी निर्मळ मनानं काम करणं किती कठीण आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु अशाही कठीण परिस्थितीमध्ये कुठल्याही शिक्षकाकडून 5 पैसे नाही घ्यायचे, डोनेशन नाही घ्यायचं, देणगी नाही घ्यायची. हे जगातलं आश्चर्य आहे. आणि या जगातल्या आश्चर्यातलं एक आश्चर्य आपण शिवाजी इंगळे जे मित्र आणि संस्थे शाळेच्या साथी मॅडम, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांपैकी आमचे सहकारी आणि मार्गदर्शक असे जनार्दन सरोदे, विक्रमजी डोईफोडे, चांगलं आहे दगडू आणि डोईफोडे, डोकं फोडे वगैरे परंतु डोक्यामध्ये डोईफोडे, विक्रम डोईफोडे. बाकी सगळे शाळेचे शिक्षक आणि संस्थेचे सर्व विद्यार्थी. मला बघापासून असं वाटायला होतं की रोडवर चालू आहे तुम्ही बसले सगळे तुम्ही सिनियर, मला वडीलधारी आहात. मंगेशजी रांजणकर इथे आहे, सगळ्यांशी वेगवेगळ्या पद्धतीनं समजलं. परंतु तुम्ही मला जेव्हा गदेरे गुरुजीने सांगितलं की तुम्हाला आपल्या इकडे यायचं एवढं सांगितलं, तुमची 3 तारीख पुढे आहे का? तर मी नाही, गांधी जयंती आहे, दुसऱ्या दिवशी काही नाही. आणि आमचा ते कार्यक्रम होता 30ला, संडेनंतर 24-25ला मला. तर मी म्हटलं येतो. नंतर त्यांनी सांगितलं की कशासाठी यायचं, असं असं वर्धापन शाळेत जाणार. मला असं वाटतं की एखाद्या शाळेमध्ये आपण जेव्हा जातो तर भातावर नशिबाची परीक्षा असते. त्या गुरुजींनी रात्री सुरुवातीला जे बोलले ते एकूण भाताचा तो शीत होता, इतकं प्रांजळ कबुली देऊन. आणि दुसरा त्यांच्या जागी जर दुसरा शिक्षक असता आणि संस्थेत कशाला हे झंझट नसलेली, जिल्हा परिषदचा 1 पिरियड घ्या, नाही गेलं चालतंय, रत्नागिरी आहे, नंदुरबार आहे, काही करून तिकडं टाळाटाळ करता आली असती नाही. त्याला टाळ न करता आली, कर्तव्यदक्ष शिक्षक तुमच्या शाळेत यायचं खूप आनंद आहे. आणि याच्यावर तुमच्या शिक्षकांची एकूण ते तुमच्या सहकार्यांबद्दलचे जी काही भूमिका आहे त्याच्यामुळे ह्या शाळेचं एकूण महत्त्व मला तर पूर्वी होतं, मला अधिक त्यांच्या एका भाषणामुळे, इंग्रज साहेबांच्या बोलण्यामुळे आणि पापांमुळे मला कळलं. खरं म्हणजे शिक्षण संस्था आता मोठं झालं. शेतकरी आणि शिक्षण संस्था चालवणं याची फार वेगळी अशी काही परिस्थिती आज नाही. त्याचं कारण असं की शेतकरी पिकवतो, काय नाश व्हायचा, गारपिटीनं होतो, वादळानं होतो, अवकाळी पावसानं होतो, कधी पाऊस पडत नाही होतो. आणि त्याला तर पेरल्याशिवाय भाग नाही. आणि ते जे काही पेरायचं करायचं त्याच्यासाठी मजुराशिवाय पर्याय नाही. मजूर तर 500च्या खाली 400च्या खाली नाही आहे, सोयाबीन 5,000च्या खाली एकरी चिखल असल्यात तसा आला. म्हणजे माणूस जेवढा अडचणीत असतो तेवढा अधिक त्याला अडचणीत आलं. चिखल आहे 3,000 नाही 5,000, आम्ही चिखलात नाही जवळ. अशा पद्धतीनं शेतकऱ्यांपेक्षा अत्यंत चांगली परिस्थिती मजुरांची आहे, याच्यात ते वादच नाही. तशीच मलाही शिक्षण संस्था, माझ्याकडे शिक्षण संस्था, मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक अनेक शाळेत, आपलं काही वैद्यकीय महाविद्यालय नाही, आपलं काही तांत्रिक शिक्षण महाविद्यालय नाही, आपलं काही पॉलिटेक्निकल कॉलेज नाही. इन्कम सोर्सचं कुठलंही साधन नाही आहे. साधी आपली शाळा आहे, प्रामाणिकपणे आपल्या गावातील पोरांनी शिवाय सगळी काढलेली शाळा आहे. आणि म्हणून त्याच्यातनं काही फायदा नाही आहे. शिक्षण संस्था म्हणजे एक शाळा काढायची, आज जर मी दगडून उठलेली शाळा काढायची ठरवलं तर मला 2 एकर जमीन लागते. जमिनीची काय त्याची नोंदणी करा. किमान गावात शाळा पाहिजे. 1 कोटीपेक्षा तर तुम्हाला कोणी देणार नाही आता ह्या घडीला. केजमध्ये तुमच्या शाळेला 1 एकर जागा घ्यायची असेल तर प्रॉपर शहरामध्ये 1 कोटीपेक्षा तुम्ही कितीही प्रामाणिकपणे शिकवत असाल, तुम्ही शिक्षकाकडून पैसे नाही घेत असाल, विद्यार्थ्याकडून तुम्ही काय घेत नसाल तरी तुम्हाला त्या जमिनीची किंमत 1 कुठून उभा करायचं, तुम्ही शिक्षकाकडून घेणार नाही.
आणि मग उभं करायचं कुठून तर संस्था चालक आणि संस्था चालक कुठं तर हे आपण सगळे छोटे मोठे व्यापारी आणि आपण शेतकऱ्याची हे पैसा आणायचं कुठून अशा वेळी जेव्हा केव्हा म्हणजे आमचे जे SRT कॉलेज आहे ही SRT कॉलेजची सगळी जमीन आमच्या चुलत आजोबांनी दान केली. जमिनी भरपूर त्या 500 एकर 600 एकर कोण शिकणार का घेऊन टाक 70 एकर जमीन देऊन टाकली आणि 2 एकरसाठी अशोक भांडवल की आम्हाला राहायला नाही जागा आता त्यातली जी मांडा रोडच्या अलीकडची जी जागा आहे त्यामध्ये भांडवल आम्ही संस्थेकडे घेतली ते आमच्या वंशजाला राहायला मिळाली. हे नसतं मिळालं ते तर घरही नसतं आहे. पण कशासाठी दिली स्वामी रामतीर्थ सारखा एक प्रामाणिक बाबासाहेब परांजपे सरकारी माणूस चांगलं शिक्षणाचं काम करतोय स्वातंत्र्याचं काम करतोय अशीच जमीन घेऊन टाकली शिवारातली गावठी SRT कॉलेज विश्व शिक्षण संस्था ही सगळी लोमटेंच्या जमिनीचा भाग आहे मुकादम लोमटेंच्या. तर ती भूमी आता जर द्यायचं म्हटलं तर खूप कठीण गोष्ट आहे. हे शिक्षण संस्था चालवणं शिक्षकांना तुम्ही शिक्षण संस्था काढता तुम्ही राजकीय असाल तर राजकीय तुम्ही काढा तुम्ही पैसे घेणार नाहीत तुम्ही बाकी काय करणार नाही पण तुम्हाला जे बाकीचा खर्च जो लागतो ना शिक्षण संस्था चालवायची ही साधी गोष्ट नाही. पदरचे पैसे खर्च करून शिक्षकांचं ते सगळं 20% राहणार 30% राहणार कुणी चिरमिरी घ्यायच्याविषयी स्पष्टपणे सांगतो कुणी चिरमिरी घ्यायच्याविषयी तुम्हाला दारात उभं करत नाही तुम्ही कितीही काही असं ते आता तर विना अनुदानित पाहिजे नाही घेऊन टाकलं म्हणतात पण विना अनुदानित सुद्धा चालवायचं त्याच्यासाठी एक त्याग लागतो. तुम्ही विद्यार्थ्यांकडून पैसे घेईल पण त्याला चांगलं शिक्षण देईल कमी पैशांमध्ये शिक्षकांना पगार देऊ शकेल मी थोडासा परंतु चांगलं त्यांनी सांगितलं तुम्ही काढा 8वी ते 12वी विनाकारणित करू पण आपण जे ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही. म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही संस्थेमध्ये शिक्षण संस्था चालवणारे शिक्षण संस्थांना आपल्यासारख्या छोट्या गावाच्या शिक्षण संस्था आता आवाच्या बाहेरची गोष्ट आहे तुम्ही जरी आत्महत्या की जरा जागा नाही आहे त्यांचा आसपास कुणाचा असेल तर कुणी आता देणार नाही. माझे 2 पोरं चिटकत नाही शिक्षक म्हणून घ्या काहीतरी घ्या मग मी देतो कमी किमतीत देतो पण माझे 2 पोरं चिटका वगैरे असेल किंवा माझ्या सुनेला घ्या लिकीला घ्या अशा पद्धतीच्या अटी करतो तुम्हाला फुकटमध्ये डोनेशन कुणीच येणार नाही. कोण देईल ज्या शिक्षण संस्थेचं म्हणजे मला खूप आनंद वाटतो की तुमची संस्था दयानंद सरस्वतीने त्यांनी थोडं मोठं त्याग केलेला आहे. आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वतीने केली 1800 दशकामध्ये आणि सगळ्या श्रद्धांना दूर करून एक नवीन समाजाची निर्मिती त्यासाठी स्वतःचा संसाराचा त्याग करून भारतभर फिरले भारताच्या स्वातंत्र्यासाठी फिरले जगभरात फिरले शिका संघटित व्हा सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि त्याच कार्यकाळामध्ये ज्या शाहू महाराजांनी नुसतं 4 राजे होते ते शाहूंच्या पिढीतले 4 राजे होते त्यांनी काही नुसतं आपलं राजा झाले मग घोड्यात फिरले वगैरे शिकार केले हे धाडा हे ह्या गोष्टी आहेत. तो राजा होता तो शिकायला जात होता परंतु शाहू महाराजांनी काय काम केलं ज्या त्यांनी दाखवल्या मार्गावरती आपण आज इथे बसलेलो आहोत आपण शिकलेलो आहोत भोजनातली लोक शिकली लोकांना करायला लागली नवीन काय करायला लागली. शाहू महाराजांनी पहिलं शिष्यवृत्ती दिली मागासवर्गीय लोकांना शिकलं पाहिजे म्हणून स्वतः प्रयत्न केले. जातीपातीच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या नात्यातल्या लोकांना आंतरजातीय लग्न करायला बांधलं म्हणजे मराठ्यातल्या वगैरे काही त्यांनी आंतरजातीयचा पहिला पुरस्कार कधी केला आणि आंतरजातीय जातीयता मिटवायचे काम केलं शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं शिकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी शिष्यवृत्ती दिली किंवा इतर मागासवर्गीय हे जे रिझर्वेशन आजी म्हणतोय ते ही शाहूंची सगळी देण आहे आपल्याला हे त्याच्यामुळं आपण शिकलो नंतर पुन्हा ते सगळं ते शिक्षणासाठी सगळ्या जातीचं संकलन करायचं होतं ते शिक्षणासाठी केलं त्यांना शिकवायसाठी पुढाण्यासाठी केलं आणि त्याचं राजकीय गटाला बनण्यासाठी इकडे हे तिकडे ते आणि मग त्याच्यावर आधारित राजकारण सुरू झालं. ओबीसीची किती मराठीची किती ब्राह्मण किती आहे अमुक किती आहे ह्याच्यावरती राजकारण अत्यंत गरजेच्या पद्धतीने चालून त्याच्यात नाही बोलू शकणार परंतु ज्या कारणासाठी शाहू महाराजांनी जात सोडायला लागली जातीच्या बाहेर पडायला सांगितलं आणि समाजासाठी काहीतरी तुम्ही वेगळं करा. शाहू महाराज नसते तर आपण कुठं असतो आंबेडकर शिकले असते अशा पद्धतीची परिस्थिती परंतु ह्या सगळ्या समाजाला जे शिकणारे होते ते
सत्यशोधकीय पद्धतीनं समाज पुढे नेण्यासाठी त्यांनी कितीतरी शाहू महाराजांनी तुम्हाला काही नाटक लागून दिली, माझं नाव टाका. तर तुम्ही एवढ्या मोठ्या म्हणजे आमच्याकडे संस्था आहेत तर त्याच्यामध्ये क्रांतिचे नाना पाटलाची शाळा आहे. नानासाहेब क्रांतिचे नाना पाटलाच्या औषधी नावात दिलं आहे की आमचं नाव टाका आणि शाळा आमची चालू करा आमच्या भावनेला आजोबाच्या नावाने. त्यांनी इथे या जिल्ह्यासाठी आणि मराठी माणसासाठी त्यांनी करोना त्याग केला. पत्री सरकार केलं, त्यासाठी ते भूमिकेत राहिले. स्वातंत्र्यासाठी लाट्या खट्या खाल्ल्या, इंग्रजांचे रट्टे खाल्ले, जेल सहन केली आणि आपल्या सुखासाठी त्यांनी तो तेवढा त्याग केला. यशवंतरावांनी सुद्धा घरदार सोडून दिलं. भाऊ आजारी होते, घरचे आजारी होते, आई आजारी होती, पत्नी होती. यशवंतरावांना पुत्र का नाही झाला ते इंग्रजांनी त्यांच्या विरुद्ध त्यांच्या पोटात लाथ घातली होती, त्यांचा गर्भाशयाचा नाश झाला म्हणून त्यांना अपत्य नाही झालं. इतका त्याग त्यांनी केला. त्यांच्या त्यागावरती आपण त्यांच्या त्यागावरती त्यांनी काही कोणी म्हणलं नाही. आमच्याकडे रामभालचंद्र आहेत, जे रामभालचंद्र अंबेजोगाईचे पहिले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्रतज्ञ होते. त्याच्यानंतर डॉक्टर झाले, आता त्या मार्गावरती आहे. आंतरराष्ट्रीय ख्याती रामभालचंद्र हे माहितीच नाही की चायनाच्या युद्धामध्ये त्यांनी तिथल्या सगळ्या जवानांवरती याच्यावरती डॉक्टर चिटणीसांच्या सोबत चिटणीस सोलापूरची त्याच्यासोबत काम केलं. त्या रामभालचंद्रांच्या नावाने शाळा आहे, वेणुताईच्या नावाने शाळा आहे, यशवंतरावांच्या नावाने शाळा आहे. तिथल्या ज्या भागातल्या नद्या काही धार्मिक ग्रामदेवता आहेत किंवा ऐतिहासिक त्या नावानं श्री दत्त महादेव विद्यालय, वैनगंगा म्हणजे आपली वाण नदी, त्याच्यानंतर सोमनाथ विद्यालय, अशा वेगवेगळ्या संस्थांच्या नावाने, भाऊराव पाटलांच्या नावाने. भाऊराव पाटलाचं नाव काय नातं आहे? त्या माणसाने खेड्यापाड्यातल्या लोकांना शिकायला पुढे आणलं. शिक्षणाची एवढी मोठी रयतसारखी शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली. भाऊराव पाटलांची जात शोधत राहतो. इतकं दुर्दैवी आपला समाज आहे की भाऊराव पाटील कोण होते? मराठा होते का ब्राह्मण होते? जैन होते का शीख होते? लिंगायत होते का कोण होते? त्याचा शोध आपण घेत आहे. पण ज्या माणसाने बहुजनांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला त्याची जात शोध आहे सारखं दुर्दैवी कृतज्ञता आपल्या समाजामध्ये त्यांच्या नावाने संस्था काढली. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने संस्था. पण मला वाटत नाही की ह्या लोकांनी पैसे दिले म्हणजे बाबा लोक काढावी जरा रामभालचंद्राचं नाव द्या पैसे तुम्हाला दिले. डावळेंच्या नावाने शाळा काढली. ज्या मेडिकल कॅम्पसमध्ये शाळा आहे तिथे व्यंकटराव डावळेंनी आपल्या भागातल्या सगळ्या गरीब विवेकांचं कल्याण केलं आणि शंकररावांच्या त्या मराठवाडा आंदोलनामध्ये हे कृषी विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय हे लाट्या काट्या जेल भोगल्यानंतर मिळालेले सहजासहजी. आता सारखं नाही स्टेजवरती परभणीला मेडिकल कॉलेज असं नव्हतं, ते उस्मानाबादला मेडिकल कॉलेज असं नव्हतं. लाट्या काट्या जेल रट्टे गेले हातापाय मोठे लोकांचे तेव्हा मेडिकल कॉलेज मिळालं, कृषी महाविद्यालय मिळालं, त्याच्यानंतर विद्यापीठाचा विस्तार वाढला. ह्या सगळ्या गोष्टी आंदोलनात मिळाल्या. हे तर त्यांना कोणी विचारलं की बाबा माझं नाव कसं काय मी असं नाही. तिथं डावळेचं नाव तिथं डावळेचा फोटो आम्हाला त्यांच्या नातेवाईकडून मिळत तेवढी तुम्ही गरज त्यांच्याकडेच नाही फोटो. चांगला फोटो द्या. आम्ही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आम्ही आता आमचे शिक्षक जातात त्यांच्या घरी आम्हाला जरा चांगलं हो जरा बघतो वगैरे. त्या शाळेला 25 वर्ष झालं आम्हाला त्यांच्या कुटुंबाकडनं साधा फोटो नाही मिळाला. ते शासकीय फोटो आलं ते वापरतो. काही त्यांच्याकडे काही अपेक्षा नाही. आम्ही त्यांना कधी म्हणलं नाही की तिथं आम्हाला जागा वगैरे द्या तुमच्या कधी राज्यपाला घरी मोठी जागा घेतली. पण हा मुद्दा नाही की हे शाहू महाराजांसाठी तुम्ही जे दयानंद सरस्वतींचं नाव विचारलं काय तुम्ही लोक सांगतो एवढ्या मोठ्या माणसाचं नाव दिलं काहीतरी पैसे दिले. शाहू महाराजांचं नाव पैसे दिले. ही दृष्टी हे संस्था चालकांची असते आणि अशा दृष्टीचे संस्था चालक असतील तिथले शिक्षकांची निवड त्या अशा पद्धतीचं असू शकतं असेल वैयक्तिक निवड आहे की ज्याला निस्वार्थपणे काम करायचं आहे. मला तुमचं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे की तुम्ही एवढंच थांबा. त्याचा पुढचा बाजार नाही झाला. कारण आता ह्या कंडिशनमध्ये आणि माझी तुम्हाला विशेष शिक्षकांना विनंती आहे हे संस्था चालक शेवटी त्यांनाही संस्था असतो. आपल्यापेक्षा बऱ्यापैकी श्रीमंत असो तर काही तर म्हणजे आता काय होतं नारायण दादा कालदा शिक्षण संस्था चालू केली. महाराष्ट्रातली नावाजलेली शिक्षण संस्थेच्या 30 पहिलं नाव घ्यायचे सगळीचं नाव त्याच्यानंतर बंसवाचं नाव घ्यायचं.
मराठवाडा शिक्षण संस्था कुठं तर आंबेजोगाई ग्रामीण भागातलं सगळी पंचवायचं नाव आहे. दादा काय होतं, स्वतःच जमीन स्वतः त्याला आयुष्यभर तिथंच राहिले. त्या वर्गात जिथं पोरं शिकत होते ते घरून आले, ते पळून जाते म्हणून त्याच्याजवळ त्याच्यासोबत झोपले, त्याच्यासोबत जेवले. आता करेल का कोणी एवढं काय? तर ही शिक्षणाची गोडी ह्याची गरज काय? तिकडली पोरं शिकली आज म्हणून आम्ही इथे बसलेलो आहोत. तर ह्या हे जे तुम्ही एवढा त्याग केला शाहू महाराजांच्या नावाने, की शाहू महाराजांचा एक त्यांनी जे एक आयुष्यभर काम केले त्यातले 2-3 गोष्टी जरी आपण पाळल्या, तुम्ही जात नाही पाळणार, जातीच्या बाहेर काम करेल, फार अवघड आहे तुमच्यासाठी. एकीकडे मी आता इंटरनेटचा सगळा जमाना आहे, एकीकडे मी सगळं जातीपातीच्या बाहेर, धर्मविधीच्या बाहेर आपण सगळे बाहेर जितक्या वेगाने पडतो तितक्या वेगाने बाहेर, तितक्या वेगाने चुंबकासारखे सगळं जातीचे लोक एकत्र येऊन म्हणजे जितकी प्रगल्भता यायला पाहिजे त्याच्यापेक्षा आधुनिकतेच्या पुढं आणखीन काहीतरी जायला पाहिजे. म्हणजे आता तो मी अभिनंदन करेल आमच्या तिरकेचे मुलगा आपल्या तालुक्यातला शिकला आणि त्यांनी काहीतरी वेगळं केलं. तो आज कुठं आहे? मोबाईलवरती बोलतो की नाही, समोर ठेवून व्हिडिओ शूटिंग करतो की नाही. म्हणजे अमेरिका माझ्या खिशात आली आता. म्हणजे तुमचा मुलगा यासाठी विचारलं की कॅलिफोर्नियामध्ये आपले हजारो मराठी लोक आहेत. गायकिंगचे IT मुळे आता ते राजीव गांधीचे आपण आभार मानले पाहिजे, त्यांनी ते कम्प्युटर आणले. ज्यांनी विरोध केला कम्युनिस्टांनी आणि विशेषतः भाजपाने, आज कम्युनिस्ट तर झालं ते फार वेगळी गोष्ट आहे. पण जो भाजप आहे तो संपूर्णपणे ते IT क्षेत्र, मी राजकीय बोलत नाही, त्या IT क्षेत्राचा वापर करून आपला प्रचार प्रसार वाढवत आहे. तर ते राजीव गांधींनी नसतं आलं तर काय झालं असतं तुम्ही याचा विचार करा. तर हे आला आणि ग्रामीण भागातली पोरं शिकायला लागली आणि आज अमेरिकामध्ये आता काहीच नाही. इंग्लंड युरोपमध्ये आपली एवढी लोक आहेत, इंग्लंडमध्ये एवढी लोक आहेत, आशियामध्ये इकडे विशेषतः आखातमध्ये भरपूर लोक आहेत. अमेरिका तर आपली प्रत्येक घरात म्हणजे आता कुठं झालं जरा वाशिंग बँडला जाऊन येतो, जरा माझ्या नात्यात असं इतकं सहज म्हणजे लोक आहेत ते इथं केरला वगैरे चाललं, इथं धारोला काही नाही. 2-4 दिवस जरा मुलाकडे जाऊन येतो, 2-3 महिने तिथं काही नातेवाईक असे की आपलं येतच नाही तिकडं, तिकडंच आहे. बरं वाटतं आपलं तिकडे काय तुमच्याकडे जात धर्म ते काय हानावाल्या मुसलमान हिंदू तिथं बरं आपलं कोणी बोलवलं विचारत की नाही, घराच्या पाहिजे नाही, खाऊन पोरं जातात. आपण इथं तिकडं आलं की ते मानसिक तणाव. मी आमच्या मित्राला विचारतो काय करत तू राहिलं तिकडं? आपले साहित्यिक आहेत प्रभुणे म्हणून काय करायचं म्हणून की काय मी एक येतो दलिताचं स्वतःच भांडत येतो, मुसलमानाचं हिंदू मशीद म्हणतो. इकडे काय नाही म्हणजे नाही जमा खा आणि सुखात राहा. कशाची म्हणते इकडं डोक्याला लागतात आणि टेन्शन मानसिक आपल्याला इथं कळतं. तर हे अशा पद्धतीनं हे वातावरण ज्या टेक्नॉलॉजीचा उपयोग समाजाच्या सुधारण्यासाठी प्रगतीसाठी पाहिजे त्याच्यापेक्षा जातींच्या आतमध्ये जास्तीत जास्त धर्माच्या आत जास्तीत जास्त गुंतवून आपलाच नाश आपण करून घ्यायच्या पद्धती काय त्याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. हे ह्या गोष्टी आपल्याकडनं अपेक्षित आहेत. आणि मी सांगत होतो की शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण संस्था चालक हे करतील. आज जागा नाही आहे पण इथे खूप जागा मुलांचा विकास होण्यासाठी त्याचा वापर करा. आणि संध्याकाळी 6च्या नंतर सगळी मैदान उभी असतात. ऑफिस बंद झालं, जिल्हा परिषद मोकळं असतात, पंचायत समिती मोकळी असते, गावाचा पलीकडचं आणखी ग्राउंड मोकळं असतं, जिल्हा परिषद शाळेचं ग्राउंड, हे सगळी पोरं शाळा 5च्या नंतर तिकडे घेऊन जा. तिकडे 2 तास खेळवा त्याला. जागेची तुम्ही कमतरता करू नका. हे सगळं विश्व आपलं ते शिकवा, त्याच्या बुद्धीचा विकास करा आणि खेळायच्या वेळेला 1.5 तास तिकडे जाऊन खेळा. सगळ्या पोरांना शाळेला घेऊन जा. कशाला पाहिजे तर प्रार्थनेला. तुम्हाला काय जागा प्रार्थनेला पाहिजे असते, वर्गात बसून प्रार्थना. एक आमच्याकडे गुरुजोमध्ये पाऊस पडला तर प्रार्थना वर्गात करायची, म्हणजे मात्र वर्गात असायचे, टोल वाजला की सगळे करायचे. तर ह्या गोष्टी त्याला जागा महत्वाची नाही. जागा स्वतःची पाहिजे, इमारत पाहिजे. त्यासाठी आता प्रचंड पैसा कसा उभा करायचा तुमचं पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. माझं सांगितलं की संस्थाचालक बरोबर करतात, जागा घे हे करतात आणि सुखात हे परेशान जेरीला आलेले आहेत. पैसे गोळा करा, बांधकामाला, इटवाला, रोकडवाला. आणि आपण पगार बिगार घेऊन लेकरं बाळं पंढरपूर शिर्डी साईबाबा आपण करतो. आपलं सुद्धा स्वतःचं शिक्षकांच्या कुटुंबाचं सुद्धा संस्थेचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. ते तन मन धनाचं असले तरच संस्थाचालक इतके चालू संस्थाचालक तुम्हाला विदाउट डोनेशन एक शब्द कुणी उभा राहून देणार नाही याच्या पुढे.
आजही ते म्हणतात की मी कुणाकडून घेत नाही, दुसऱ्यासारखा भाजीपाल्याला पाठवत नाही, पोरं संडासाला शिक्षणाचं पाठवत नाही, भाजीपाल्याला इकडून माझ्या नातेवाईकाला सोडून घे, तिकडं लग्नाचं बघून घे, दुसरं काही करावं असतं तर सगळं लावायला. हे तुमच्याकडे जी चांगली गोष्ट आहे, तर तुमचं त्यातलं तन मन आणि कॉन्ट्रिब्युशन तुमच्या दोन्ही संस्थांचं त्यांच्या इकडे विवेकानंदामध्ये गेलं, इकडे तुमचं कॉन्ट्रिब्युशन इकडे शिक्षकांचं असतं. म्हणजे तरच आपण चांगल्या पद्धतीने चांगलं काम करू शकतो. आणि मला वाटतं की ज्या सेवेतनं बापाने आणि गजरे गुरुजी मुसळांनी सगळ्याच लोकांनी ही संस्था ही छोटी परंतु चांगली संस्था. मला इमारतीमध्ये फार रस नाही. तुम्ही काय विद्यार्थ्याला देता, कसले विद्यार्थी घडवता, तुम्ही एक तिडके घडवला आणखी 10 तिडके घडवा, इमारतीची तुम्हाला इमारत तर तुम्ही रुपयाने भाड्याने घेतली ना, ते दिलं तुम्ही. खूप लोक आहेत, तुम्ही असे जर विद्यार्थी करायला लागला तर आणखी कुणी माझा एक वर्ग, माझं एक छोटं आहे 4 तास काय घेऊन जा, तुमचा रिझल्ट चांगला असेल तर तुम्हाला कुणीही जागा नाही मिळणार. परंतु विद्यार्थी घडवा, विद्यार्थी महत्वाचा. एक तिरके गेला तर माझ्या गावातलं दुसरा देशमुख, दुसरा भोसले, दुसरा कांबळे, दुसरा जोगदण, दुसरा ही पोरं हे सुद्धा पुढे आणायचा प्रयत्न करा. तर तुम्हाला प्रत्येक त्यातलं हे सगळं इमारती हे काय नाही. आमच्याकडे इमारती तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमच्याकडे भरपूर इमारती आमच्या सगळीकडे. पोरांचा रिझल्ट शून्य. मला खूप आनंद वाटला की इथं एक पोरगा असा अमेरिकेत ते घेऊन गेले, कॅम्पसमध्ये बांधतात त्याला, कॅम्पसमध्ये काहीतरी वेगळं केलं. खड्डा आपल्याला खड्डा दूरचा नाही, त्यानंतर 300 फुटावरचा वगैरे द्यावा. आपल्याला आता इतकी आपली मानसिक अवस्था, सामाजिक अवस्था असते की समोरचा खड्डा सुद्धा दिसत नाही, पडलं सुद्धा कळत नाही. पण कोणी बघते, पडलं तर बघता असो इतक्या. हे सामाजिक दृष्ट्या पण लक्षात ठेवा. आपण बाहेर आणि आपली पोरं अशी आहे, घराच्या बाहेर पडलं, पापा तुमच्या वेळेला काय तुम्हाला इथे शिवाजी महाराज आंबेडकरला होतं, आम्हाला काय बाहेर पडलं इकडनं पाणी पडतो काही इकडनं पाणी पडतो, दिशा कळत नाही पोरांना. आजकाल बघा पोरगं बाहेर पडल्यानंतर आपलं पोराकडे लक्षच नसतं. आपलं आता मोबाईलमध्ये लक्ष आहे, पोरगं बिघडलं म्हणायचं काहीच कारण नाही. आपण त्या तर पोरगं बाहेर पडलं. अशी तरुण विवेकानंद वयाच्या कितव्या वर्षी बाहेर पडले, संत ज्ञानेश्वर. आपलं लोक 22 वर्षाचं झालं तरी घराच्या बाहेर गेल्यानंतर डावीकडे वळू का उजवीकडे वळू आणखी अक्कल येत नाही. ही अक्कल आणण्याचं काम हे आपलंच काम आहे. आपण ते घडवलं पाहिजे. आणि हे अशा संस्था असतील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या, त्या तुम्ही मगापासून मी फार ऐकत होतो आंबेजोगाईचे काय आंबेजोगाई वगैरे पुस्तक काय नसते. तुमच्या तालुक्यात काय करते मला सांग. माऊली महाराज तुकारामानं सांगितलं तरी फरक पडला नाही. ते माऊली महाराजांनी सांगून काय फरक पडला, कोणी सुधारलेले नाही. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर सांगत होते, गुप्ता सांगितलं सांगितली. आताचे आणखी इंदोरीकर महाराजच्या पुढचं आणखी नको. आता रोज कीर्तन आहेत, कीर्तनाने कुणी सुधारलेलं नाही. परंतु माऊली महाराजांसारख्या माणसानं, खेड्यापाड्यातल्या माणसानं जे अज्ञानी होते ते सुधारले, प्रामाणिक झाले. का त्याला व्यभिचार वाईट चांगलं कळत होतं. आता आपल्याला शिकलेल्या मुलांना चांगलं वाईट कळतं का सांगा, काय करतात, चांगलं कळतं का सांगा, वाईटाचा पुरा. तर ही दृष्टी अडाणी माणसात चांगली. माऊलीसारख्या माणसांनी समाज सुधारला. खेड्यापाड्यात माझा कीर्तनावरती म्हणजे मी कुणाच्या मी वारकरी संप्रदायातल्याच माझं कुटुंब पूर्ण वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय जगातला एकमेव असा संप्रदाय की जिथं जात पात धर्म वय वर्ग वर्ण हे पाहिलं जात नाही. त्याचं चांगलं उदाहरण तुमच्या केस तालुक्यातच. नाभी कीर्तन करणारे तुमचे ते मुस्लिम मी त्यांची कित्येक पद्धती थालीवरची ते घुंगरू बनवलं. मी कीर्तन भजन मी ऐकलेली. असा कोणता तालुका आहे महाराष्ट्रामध्ये की असा एक मुस्लिम माणूस म्हणजे वारकरी संप्रदायाचा नारदीय पद्धतीचा कीर्तन करतो. तुम्ही केस करताय, केस फार पुढे आहे. काल ताजुद्दीन महाराज वारले, आयुष्य गेलं मुसलमानांना सुधारण्यामध्ये. सुधरा रे सुधरा रे सुधरा रे याला विचार कीर्तन आपण नाही ऐकत. आपलं फार वेगळं. तुमचे ज्ञानेश्वर म्हणजे आम्ही ज्यांना साने गुरुजी म्हणतो, आमच्या मराठवाड्याचे साने गुरुजी म्हणजे आपले नारायणदादा काकाले. कशात कमी आपलं वक्तृत्वाचा महामेरू बापूसाहेब कागदी तुमच्या तालुक्यातले, तुमच्या म्हणजे आपल्या जिल्ह्यातले, माझ्या जिल्ह्यातले की ज्यांनी प्रमोद महाजन सरकारला वाटलं की मला यांच्यासारखं बोलता आलं पाहिजे. एवढं मोठं
वक्तृत्वाचं भांडार इथं समागर्गे पत्रकारितेमधल्या आणि ज्ञानामधला सगळ्यात मोठा माणूस जगातला ज्यांना आम्ही पुरस्कार दिला तुम्ही केस तालुक्यातले ज्याने देशाला इतिहास दिला ते. आणि संस्कृतीमध्ये तुम्ही कुठे आहात? संस्कृतीमध्ये तुम्ही फार पुढे आहात जनार्दन राव. तुम्ही स्वतःला कवी लिहू नका. आंबेजोगाई काय नाही, आंबेजोगाई माझ्याकडे एक चक्र करा, बाकी काय करता. वामन केंद्रे सारखा नॅशनल अकॅडमी, इंटरनॅशनल अकॅडमी नाटक संगीत त्याचं नेतृत्व करणारा सगळ्यात मोठा अधिकारी आज मोठा अधिकारी साहित्य अकादमीचं संस्थाचालक सांस्कृतिक खातं त्यांच्याकडं. देशाचा सांस्कृतिक भाषिक एकही शब्द तोडला जात नाही. एकूण त्याची ध्येय धोरण हे वामन केंद्रे आपल्या केस तालुक्यात दरडवाडीची. मी 5-7 वर्ष झालं त्यांना बोलवायचा प्रयत्न करतोय. त्याला एक सेकंड वेळ नाही. आता कुठे लंडनमध्ये तर आता इकडे अकॅडमी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. आता कुठं कमी आहे तुमच्या मातीमध्ये? आंबेजोगाईचं दाखवा असं तुम्ही. एक सोबत माझं वक्तृत्व सोडला, कुठल्या पक्षात होते ते सोडला, त्याचं वक्तृत्व चांगलं होतं ते समजा की. बाकी स्वामींचा त्याग केलेले लोक आहेत. स्वामीनाथांनी त्याग केला, बाबासाहेबांनी त्याग केला, तिथली राजकीय सांस्कृतिक घडी होती, चांगली होती असेल. पण जिथं चांगली तिथं चांगलं कुठं पैदा झालं, काय उगवलं. आणि जिथं तुम्ही स्वतःला म्हणतात की काय आमच्या तालुक्यात तुमचं हिरे माणिक मोठी आली ते मला बघाबरोबर इतकं गिल्टी वाटत होतं की आपण काय कुठून तरी असं त्या ठिकाणावर आलो पाहिजे. त्यांच्याकडे एवढं असताना ते आपल्याला आपले काय होतं. तर आपल्यातला जो हा निवडणं आहे की आम्ही तुमच्याकडेच खरं की एवढी चांगली परंपरा आहे. त्या परंपरेचं प्रसिद्ध आणि अलीकडे तुम्ही म्हणणार म्हणून मी ते स्वीकारतो की आंबेजोगाई ही गोष्ट खरी आहे. केज परळी धारूर इकडे साहित्य संस्कृतीचं वारसा थोडंसं बाकी शिक्षण असं होतं. म्हणजे मला वाटतं की आंबेजोगाई शहरामधलं पोट चालवणारा एकीकडे केस चालवलं. त्याचं कारण असं की जेव्हा शिक्षण नव्हतं खुलं शिक्षण वसंतदादांनी केलं 87-88 ते 90 पासून थोडंसं त्याला गती आली. पुढाऱ्यानं जेव्हा कळलं की काहीतरी दिले मग तेव्हा हे पण ते शाळा देत तेव्हा मग 95 पासून खरं शिक्षण पुढं झालं. पण आणि 90 पर्यंत आंबेजोगाई केज आणि धारूर आणि अहमदपूर त्या तालुक्यातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांचं जीवन आम्ही जगतो. आमच्या आणखी 5-5 पत्राच्या कॉलेज तशाच आहेत. तर वरबची पोरं येणार आहेत, इकडे आनंदाचं आर्मीची पोरं. सगळी शिक्षणाला पोरं या खेड्यापाड्यातली होती. आंबेजोगाई शिक्षणाचं केंद्र होतं. कुणामुळे तर केस तालुक्यातली, धारूर तालुक्यातली, ते वेल्हापूर तालुक्यातली, अहमदपूर तालुक्यातली, गंगापूर परतली पोरं शिकायला होती. आता तुम्ही जे म्हणता ना लातूर केलं, लातूरचं प्रॉपरचं काय आहे? तुम्ही सगळे 99% पोरं महाराष्ट्रातून हुडकून आणला आणि सांगा आम्ही लातूर पॅटर्न. तुमचं काय लातूर पॅटर्न? ते त्यांचं टॅलेंट आहे. ते तुम्ही फक्त त्याला मार्केटिंग करता. ट्युशनचे क्लासेस, हॉस्टेल चालवणे, बाकीचं आणखी करून पैसा उभा करण्याचं ते एक केंद्र उद्योग झाला. तर टॅलेंट तर बाहेरचं होतं. तसं आंबेजोगाईला शिक्षणाचं केंद्र होतं. तर शिकायला एक सगळी खेडेपाड्यातली होती. आणि आता बाबा मी आता पुण्याला जातो, पुण्याला मी जातो तर तिथं जे शिकणारी पोरं ते तुम्हाला सांगतो. एफटीएमध्ये पोरं मराठवाड्यातली, विधी मंदिरात चांगली टॅलेंट पोरं मराठवाड्यात. पत्रकारितेच्या क्षेत्रात जे संशोधन करून चांगले पत्रकार तयार होत आहेत ते मराठवाड्यातले तुम्हाला बीड जिल्ह्यातली 10 उदाहरणं सांगतो की जे चांगल्या उच्च पातळी चांगल्या पदावरती आणि अत्यंत संशोधक पत्रकारितेमध्ये काम करतात. नाटकामध्ये आपल्या मराठवाड्यातील पोरं पुढे, साहित्यामध्ये मराठवाड्यातील पोरं पुढे, वक्तृत्वामध्ये मराठवाड्यातील पोरं, ही सगळी पोरं ग्रामीण भागातली. कुठला केस तालुक्यातला, कुठला गंगाखेडचा, पुण्यातलं टॅलेंट नाही. ही सगळी मराठवाड्यात आणि ह्या सगळ्या हे आज येतो कुठून तर हे जन्मजात आपल्या ग्रामीण भागामध्ये त्यांना पोषक वातावरण असतं, त्यांना जिथे निर्माण झाले असतं. म्हणून शिक्षण हे बाकी सगळा जो भाग आहे त्याच्यामध्ये हे ग्रामीण भागातलं आता महत्त्व खूप वाढलेलं आहे. मला वाटतं की आपण कुठलाही न्यूनगंड न ठेवता ह्या सगळ्या गोष्टीचा शोध घ्या. म्हणजे आपल्याला आणखीन अधिक ऊर्जा आहे. साहित्याचे जसं की बाबा आमचे एक वाक्य वापरलं होतं की गुलाब ज्यांच्या हाताला लागतो त्यांच्या हाताला सुगंध लागतो. तर गुलाब आमच्या हातात आहे पण तर सुगंध ते गुलाब तुमच्या हातात आहे. आंबेजोगाई आहे पण ते तुमच्या तुमच्या आहे हाताला. तो सुगंध परळी काय ही गोष्ट केली की फार नव्हतं चळवळ नव्हती. पण आता गेल्या 10-15 वर्षामध्ये केज आणि परळीला
परळीमध्ये सुद्धा दुसरं काहीच होत होतं, पण अरुण पवार आला, बेल्लावड आली, आणखी जामखेड सोडत होतं. आता नाही नवीन पोरं लिहिली झाली. 25 पुस्तकं परळीमधल्या लोकांनी लिहिली आणि प्रकाशित. त्यातला शेतकऱ्यांची जी ओळख आम्ही अग्रणी मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये साहित्य म्हणजे काय असतं, आमचं दुःख मानलं. शेतकऱ्याचं आता शेतकरी गेल्या 20 वर्षामध्ये, विशेषतः 15 वर्षामध्ये देशोधडी गेला. 100 एकरवाला होता जो टाईट राहून टोपीकडे घालायचा, त्याच्या ठिगळं आली अवकाळी दुष्काळी हे याचं दुःख कधी मानलं तुम्ही? हे त्यासाठी आम्ही प्रत्येक संमेलनामध्ये शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्याच्या तर मला वाटतं की हा जो बदल झाला आहे, हा बदल हे शिक्षणामुळे झाला, वाचनामुळे झाला. आणि जिथं नाही तिथं जास्त आकर्षण येतं. त्याच्यामुळं केसमध्ये अलीकडे जी चांगल्या पद्धती आणि त्याला ते पोरं करतात म्हणून की सगळे पाठीशी राहतात प्रामाणिकपणे म्हणून त्यांना पळायला होत होतं. आता हे गजरे गुरुजी काय त्यांना नामोदराव काढते बाकीचे आणखी आहेत, सीमाताई हनुमंतराव, ईश्वर मुंडे असतो. तर हे ह्यांचं आपल्याकडे परिणाम करतात, परंतु त्यांना आज पळ मारणारा तुला तो पळ मारणारा, तर तुमच्यासाठी पळ मारण्याचा माणसं लागेल. एक मोठं साहित्य संमेलन तुम्ही घ्यायची जी ताकद झाली काय लागत नाही. बिन पुढाऱ्याचं साहित्य संमेलन कसं देखणं होतं हे स्वराज्याच्या साहित्य संमेलन दाखवलं. एकाही पुढाऱ्याला पायरी जोडली नाही तरी 5 कोटी रुपये खर्च करून सामान्य माणसांनी संमेलन घेतलं आणि एकाही पुढाऱ्याला पायरी जोडली नाही. त्याच्यामुळे ते अधिक चांगलं झालं. माझं म्हणणं असं आहे की तिथं ठीक आहे त्यांचं, पण आपल्याला विचारलं आपले काही स्थानिक अडचणी असतात. तुम्ही चांगलं एखादं छोटं संमेलन घ्या. भविष्यात तुम्हाला ते असं म्हणत होतं की महिलांचं संमेलन घ्या, कमी पैसे पुन्हा मराठवाडा कधी नाही. ही आपली आयडेंटिटी जे तुमच्या मनात बसलेली आयडेंटिटी म्हणतो आम्ही केचे तो लोक म्हणजे हे केचे. तर हे माझं केस जे डोक्यात आहे हे विश्व पुढं आलं. वामन केंद्रे समोर ठेवा, समाज केंद्रे समोर ठेवा, वापसर कांद्रे समोर ठेवा, भाऊजी महाराज समोर ठेवा, म्हणजे नारायणदादा काळे समोर ठेवा. आणि अशी ही नवीन पिढीतले लोक जे आम्ही एक पैसा न घेता शिक्षण सहज चालवतो. हे महाराष्ट्रात सांगायचं भूषण आहे. महाराष्ट्रात सांगायचं एखादी मोठी संस्था सार्वजनिक संस्था आहे त्याने पैसे नाही घेणं हा भाग वेगळा, परंतु राजकारणात राहून संस्था चालवणं आणि निस्वार्थीपणे इतक्या चांगल्या पद्धतीने चालवणं या सगळं दुसरं आम्ही त्याच्यामुळं केसमध्ये काही कमतरता नाही असं मला वाटतं. आणि तो निर्णय काढून टाकावा. केसची स्वतंत्र आयडेंटिटी तुमच्यामुळे नव्याने निर्माण होईल अशी आशा व्यक्त करतो. आणि ही शाळा, या शाळेला शाहू महाराजांच्या रूपानं परत आमची गतवैभव त्यांच्या विचाराच्या पद्धतीने वाढलं तर ते गतवैभव तुम्हाला त्या गतवैभव तुमचं नाही ते गतवैभव कशा पद्धतीचं की मी कुणाची जात बदलणार नाही, धर्म बदलणार नाही, कोण गरीब श्रीमंत बदलणार नाही, वर्ण बदलणार नाही, काळा गोरा पांढरा अशा पद्धतीने इथे ते शाहू महाराज आणि विशेषतः शाहू महाराजांचं दयानंद सरस्वतींनी त्यांनी केलं त्याच्या पद्धतीने आज शाहू महाराजांनी दिलेल्या विचाराच्या आधारावरती आपल्याला चांगला करून घ्यायला. शाहू महाराजांनी साहित्यिकाला कोणी केलं, त्याला पुरस्कारित केलं, सगळ्या गोष्टी झाल्या. तो त्याच्यामुळं फार मोठी आशा केस करणं आहे. मी इतकं जास्त अधिक का बोललो तर तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजन केला, आमच्या सरकार वगैरे सगळ्या तुम्ही जे काम करणार होते त्यांचा सन्मान केला ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. पाठीवर थाप देणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर सगळ्यांची गुण लागली त्याचाही मला खूप आनंद वाटला. आणि मला इथं बोलवलं तुमच्या या आनंदामध्ये मला विशेषतः मला सहभागी होता. या निमित्तानं मला पण असं वाटत लागलं की मी केसचं असं सांगायला अशा पद्धतीनं तुमचं काम पुढे चालेल. आणि तुम्ही सगळे सगळ्याच पत्रकारिता आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. नवीन पूर्ण आता पत्रकारिता आलेली आहे. पहिलं ठराविक लोकांची पत्रकारिता विश्व झाली. तर हे सगळ्या गोष्टी कराव्यात. मला वाटतं मी जरा थोडं जास्तीच बोललोय, कमी असल्यावर ते थोडंसं सहन करा. तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्ही या ठिकाणी बोलवलं खरं म्हणजे मला आणखीन एक बोललो का आपण काय अधिक बोललो का असं वाटायला लागलं. काही वाईट बोललं असेल किंवा चुकीचं बोललं असेल तर मला माफ करा. आणि तुम्ही या ठिकाणी बोलवलं आणि ह्या सगळ्या लोकांची या सगळ्यांचा उल्लेख करायची संधी मला मी तर बाहेर तर बोलतो पण केसमध्ये मला दिली त्याबद्दल तुमचं सगळ्यांचे आभार मानतो. आदरणीय पापा, प्रमुख पाहुणे, दोंडे दादा, प्रमुख पाहुणे
माननीय महासाहेब, शाळेचे संस्थेचे उपाध्यक्ष आमचे साहेब, समोर बसलेले सर्व पदाधिकारी, शिक्षक बंधू आणि भगिनी, आज जो कार्यक्रम झाला, आज आमचा सर्व शिक्षकांचा जे सन्मान करण्यात आला इथं, त्याबद्दल मी प्रथम सर्व पदाधिकाऱ्यांचे, संस्थेचे अध्यक्ष, सचिव सर्वांचे आभार मानते. आणि आज व्यासपीठावरील सर्वांनीच अगदी मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल सर्वांचेच आभार मानते. आणि समोर बसलेले सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी यांनी पण वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली, त्याबद्दल सर्वांचे आभार मानते आणि कार्यक्रम